टिकाचा प्रॉब्लेम काय सांगायचं ना, जिथून आलाय तिथून कोणत्या गावच्या तू? त्याला बाहेर यायला सांगा ना, त्याला बाहेर सांगा ना, आम्ही लॉक लावणार, त्याला माफी मागा सांगायची. भांडूपमधील एका घटनेचा सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय. नामांकित क्रोमा या स्टोअरमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाने कपाळावर टिळा लावल्यामुळे त्याची चक्क बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनसेने या सगळ्याची दखल घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबद्दल माहिती मिळताच मनसेच्या विद्यार्थी सेनेने स्टोअरमध्ये जाऊन मॅनेजरला थेट जाब विचारला. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. भांडूप पश्चिम येथील क्रोमा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या जेथे शर्मा यांना कपाळावर टिळा लावला म्हणून जाणून बुजून त्याला बकरी ईदच्या दिवशी त्याच्या राशीद नावाच्या मॅनेजर टिळा पुसण्यास सांगितल्याचा आरोप आहे. टिळा पुसून टाक, टिळा लावायचा असेल तर येथे काम करू नको असे त्याला सांगण्यात आलं. त्यावेळी जितेशने टिळा पुसण्यास नकार दिला म्हणून त्याची थेट बदली करण्यात आली. ही बाब समजताच मनसे विद्यार्थी सेनेचे काही पदाधिकारी थेट क्रोमा स्टोअरमध्ये धडकले आणि सदर व्यवस्थापनाला याबद्दल जाब विचारला. कोण आहे तो? कुठून आलाय तो? त्याला ठेवू नका ना इथे. त्याला बोलतो कुठे गेलो रे? काय बोलला तुला तो? काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा? हा काय प्रॉब्लेम विषय? हो, टिकाचा प्रॉब्लेम काय सांगायचं ना, जिथून आलाय तिथून कोणत्या गावच्या तू? त्याला बाहेर यायला सांगा ना, त्याला बाहेर सांगा ना, आम्ही लॉक लावणार, त्याला माफी मागा सांगायची. नाही आम्ही टाळा लावणार. मी काय बोलतो आता मला त्याला इथे बोलवा, त्याला सांगा गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही, सर्व खाता फुटणार, आमच्या बापाचं काय जात नाही, क्रोमाचं नुकसान होणार आमचं. त्याला बोलवा तुम्ही, त्याला बोलवा, आम्हाला नाहीतर इथे एकाला पण येऊन देणार, टाळा लावून टाकणार. बघायचं तुम्हाला तर बघा. हिंदू मुस्लिम दंगल करायची तुम्हाला, त्याला करायची हिंदू मुस्लिम दंगल. हो, हिंदू मुस्लिमांना त्याला बोललाय, हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो, हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हो, मग त्याला समजलं पाहिजे ना, बकरी ईदच्या दिवशी आला होतो टीका लागला त्यांनी नाही का, त्याच्या वापस आहे काय? आम्ही इथे बोलवा, इथे सगळ्यांसमोर त्याला माफी मागा, माफी मागा सगळ्या कन्सेप्ट आपला, आणि त्याला इथून वोटिंग त्याला ट्रान्सफर बॅनर लावणार. तुला ट्रान्सफर कुठे दिली? ट्रान्सफर काय करायचं नाही, त्याला सांगा सॉरी बोलत नाही. आम्ही टीका लावला म्हणून मला पाहू नाही. माझा नंबर होता ना, टीका लावून ट्रान्सफर देणार. त्याला बोला, त्याला इथे बोलून माफी मागा सांगा. विषय काय इथेच घ्या, ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या. उद्या याच्यासोबत झालंय, परवा दुसऱ्या याच्या स्टोरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतो. दरम्यान मनसेनं समज दिल्यानंतर स्टोअरमधील इतर वरिष्ठांनीही त्या मॅनेजरला या प्रकरणी माफी मागण्यास सांगितली. तसंच असा प्रकार खपवून घेणार नसल्याचंही बजावलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जितेश शर्माला पुन्हा या ठिकाणी कामावर रुजू करून घेण्यास सांगितलं. अशा प्रकारे हिंदू मुस्लिम तेढ निर्माण न करण्याचं आवाहनही त्या ठिकाणी केलं. All this drama for what? Because of your attitude, you will take the decision for this one, I will take the decision for this one. Don't say sorry to me, I don't care. First of all, you are out of my store. त्याची माफी मागा, त्याला त्रास झाला, त्याला तुम्ही डायरेक्ट एक कुठे इकडे डायरेक्ट पाहूला ट्रान्सफर करताय आम्हाला. हे बघा इतके काय सॉरी बोल रहा है, एक्सप्लेनेशन दे उसको, जस्टिफिकेशन दे सॉरी का. जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी, ठीक है, मेरे से गलती हो गई है, उसके लिए मुझे माफ करना, और आगे से भी ऐसा आपसे नहीं होना चाहिए. देयर इज नो सच केसेस, होता ही नहीं है टाटा के अंदर. ये टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे, त्याचं नाव खराब करू नका. आणि आम्हाला
कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये. तो पोरगा आहे, त्याचं वय पण कमी आहे, त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणता टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता. तू सांगतोस पण त्या वकील इथलाच म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय. इथे बाकीचे एवढे बांधून एम्प्लॉई ट्रान्सफर पाहिजे इथे परत. सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या. सर यांना समज द्या, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं आहे. आणि वॉर्निंग लेटर इश्यू द्या. गेला बघा, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये. यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा. या मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या. आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो, तुम्ही जो अॅरोगन्स दाखवून इथे गेलात ना, असं नाही करायचं. बॉडी लँग्वेज अगर एरोगेंट वाला लगा, आई एम सॉरी सर. उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाय द्यायचा. आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडून